नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। 7व्या वेतन आयोगामध्ये वेतनबाबत सुधारणा करण्यासंबंधी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा। तर चला कशा प्रकारे आहे शासन निर्णय जाणून घेऊया। तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगासंबंधी वेतन प्रणालीबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। बघा, महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाचा हा शासन निर्णय आहे। तर बघा, राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची शिक्षक कर्मचारी वगळून वेतन व भत्त्यांची देयके पंचायत राज सेवार्थ प्रणालीद्वारे अदा करण्याचा निर्णय संदर्भाधीन क्रमांक 1च्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला असून सदर कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी संदर्भाधीन क्रमांक 2च्या शासन निर्णयाद्वारे लागू करण्यात आले आहेत। त्यानंतर बघा, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वेतन अदा करण्यासाठी पंचायत राज सेवार्थ प्रणालीमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे। त्यासाठी विभागाने पंचायत राज सेवार्थ प्रणालीचे कामकाज व जिल्हा परिषदांना सदर प्रणालीची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण यासाठी नेमणूक केलेल्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ यांना सूचना दिल्या आहेत। तथापि 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंगसाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे। बघा, या ठिकाणी नाम आहे, पदनाम आहे आणि पद आहे। उपसचिव वित्त ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई अध्यक्ष, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे सदस्य, त्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद जालना हे सदस्य, त्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर हे सदस्य आणि कक्ष अधिकारी वित्त 5 ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य सचिव आहेत। त्यानंतर बघा, 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीच्या अनुषंगाने पंचायत राज सेवार्थ प्रणालीमध्ये तात्काळ परिणामाने सुधारणा करण्यासाठी उपरोक्त समिती युजर ॲक्सेप्टन्स टेस्टिंग करेल व त्याचा अहवाल तात्काळ पुढील 15 दिवसात शासनास सादर करेल। सदर समितीने आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी बैठका घेऊन 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी पंचायत राज सेवार्थ प्रणालीमध्ये सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शिक्षक कर्मचारी वगळून लागू करून घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी। सदर समितीच्या बैठका आयोजित करणे तसेच महाआयटीसोबत समन्वय करणे हे काम कक्ष अधिकारी मातंक यांचे असेल, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। तर मित्रांनो, अशा प्रकारे 7वा वेतन आयोग वेतन प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। याविषयी आपण माहिती बघितली। आपणास ही माहिती जर उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।